आपल्या शाळेचे मुख्याध्यापक काउटकर सर प्रमुख पाहुणे आज उपलब्ध झालेले नसले तरी या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्व गुरुजन वर्ग, प्रसाद सर, इलेवार सर, पुरी मॅडम, आपल्या शाळेतील उपस्थित सर्व विद्यार्थी, तर आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आपण साजरी करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। तर या दोघांचंही कार्य एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे त्यांनी काम केलेलं आहे। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं जर सांगायचं झालं तर त्यांच्या बाबतीमध्ये ते थोर राष्ट्रपुरुष होते, तर त्यांच्या कार्याची महती या ठिकाणी सांगता येत म्हणजे किती सांगावं म्हटलं तरी कमी पडते। कारण त्यांनी जे कार्य केलेले आहे लहान वयापासूनच त्यांनी उत्कृष्ट असं शिक्षण घेत गेले आणि पुण्यामध्ये ज्यावेळेस त्यांचा परिचय आगरकर त्याचबरोबर चिपळूणकर यांच्याशी झाला त्यावेळेस त्यांनी पुण्यामध्ये न्यू इंग्लिश शाळेची स्थापना केली। त्याचबरोबर केसरी आणि मराठा हे वर्तमानपत्रे काढले। केसरी हे इंग्रजी मराठीमधून होतं आणि मराठा हे इंग्रजीमधून होतं। उत्कृष्ट अशी वर्तमानपत्रे त्या काळात गाजलेली देखील होती। तर लोकमान्य टिळकाच्या आयुष्याच्या कालावधीमध्ये त्यांना जवळजवळ 4 ते 5 वेळेस तुरुंगवास झाला, परंतु तुरुंगवास तो कशासाठी होता तर जनतेच्या कल्याणासाठी, त्याचबरोबर आपल्या देश स्वतंत्र झाला पाहिजे, इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पाहिजे याच्यावर त्यांची सडकून भाषणं असत आणि या सडकून भाषणामुळं हजारोचा जनसमुदाय पाऊस पडो किंवा काही हो टिळकांचं भाषण असलं की त्या ठिकाणी हजारो लोक उभे असायचेच। असं टिळकांचं त्यावेळेचं उत्कृष्ट म्हणजे 1856 ते 1920 या काळामध्ये टिळकांचं युग म्हटलं जातं। तर टिळकांच्या या युगामध्ये ते या ठिकाणी जे आपल्या देशाची राष्ट्रीय काँग्रेस होती या राष्ट्रीय काँग्रेसवर ते सडकून टीका करायचे। ते म्हणायचे इंग्रज लोक हे आपल्याला काय करणार नाही, सहज बोलून किंवा सहज अर्धविनंत्या करून आपल्या देशाला स्वातंत्र्य देणार नाही, तर ते काय करणार 100% आपल्याला एक कुठल्याही गोष्टीमध्ये अधिकार देणार नाहीत। म्हणून त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय सभेने काय केलं पाहिजे, जास्तीचा जोराचा मुकाबला या इंग्रज सरकारसोबत केला पाहिजे असं त्यांना वाटायचे। म्हणून या ठिकाणी 1907 ला राष्ट्रीय सभेमध्ये काय झालं ते फूट पडली, त्याचे कारण होतं टिळकांचं भाषण आणि टिळकांचा विरोध। आणि तेव्हापासून 1907 पासून या ठिकाणी राष्ट्रीय सभेत जरी फूट पडली असते 2 गट, एक जहाल गट आणि मोळा गट, हे 2 गट करण्यामध्ये सर्वात मोठा वाटा होता लोकमान्य टिळकांचा। लोकमान्य टिळकांसोबत बाळ गंगाधर बिपिन चंद्रपाल त्याचबरोबर आणखी त्यांचे सहकारी होतेच, परंतु टिळकांच्या भाषणावरून या ठिकाणी पूर्ण भारतामध्ये एक चैतन्य निर्माण होण्याचं काम या ठिकाणी लोकमान्य टिळक करत असत। लोकमान्य टिळकांना 1908च्या दरम्यान त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली। त्याचं कारणही तसंच होतं। तर पुण्यामधल्या 1897 ला पुण्यामध्ये प्लेग पसरला होता, त्यावेळेस देखील लोकमान्य टिळकांना 1.5 वर्षाची शिक्षा झालेली होती। त्याचं कारणही तसंच होतं की प्लेगचे जो अधिकारी होता, तो प्लेग म्हणजे काय असायचा, माणसाला गाठी यायच्या आणि त्या गाठीमुळे काय होतं, माणसं मरायची। मग सरकारने ठरवलं की आता हा प्लेग उंदरामुळे पसरलेला प्लेग संपवण्यासाठी त्यांनी त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी घरं फवारण्याचे आदेश दिले। घरं फवारणी, मग त्याच्यामध्ये ते काय करायचे, मग घरातले माणसं तर बाहेर काढायचे, परंतु ज्या ठिकाणी प्लेग जास्त झाला, ज्या घरातली माणसं जास्त मेलेली त्या ठिकाणचं त्याच्यावर ते फवारणी तर करायचे, पण त्याचे कपडे लत्ते वगैरे काय असेल ते जाळून टाकायचे। आणि असा अनन्वित अत्याचार त्या ठिकाणी सैनिकाकडून इंग्रज अधिकाऱ्याकडून होत असताना देखील त्या ठिकाणी लोकमान्य टिळक वेगवेगळ्या आपल्या केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रामधून इंग्रज सरकारवर टीका करायचे आणि म्हणून त्यांना बऱ्याच वेळेस शिक्षा झालेली आहे। त्यांनी ते सहज पचवलं आणि पुन्हा या ठिकाणी ते या राष्ट्र निर्माणमध्ये किंवा भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप अशा प्रयत्नामध्ये ते पुढाकार घेत असतात। 1916 ला स्वतःची होम रूल लीग म्हणजे
स्वतः त्या ठिकाणी काय करायचं, काम करायचं. प्रत्येकाने यामध्ये संघटन करून काम करायचं. होम रूल लीगची स्थापना केली. त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसचे जे 2 गट झालेले होते ते 2 गट देखील एकत्र करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं. म्हणून या ठिकाणी लोकमान्य टिळकाचं नाव घेतलं जातं. भारतातलं शिक्षण असेल किंवा वेगवेगळ्या संघटना असतील, या संघटनांना एकत्र करण्याचं काम देखील त्यावेळेच्या टिळकांच्या वाणीमध्ये होतं. म्हणून टिळक हे अतिशय उत्कृष्ट होते. काही कारणास्तव 1 ऑगस्ट म्हणजे आजच्या दिवशी 1920ला त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि तो दुःखद मृत्यू होता. कारण दुःखद याच्यामुळे होता की लोकमान्य टिळकांमुळं या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य मिळतं की काय, अशी लोकांमध्ये एक चेतना निर्माण झालेली होती. आणि याच्यामुळं त्यांचा जसा मृत्यू झाला तर लोकांमध्ये इतकं दुःख झालं. परंतु त्या दुःखाची जागा या ठिकाणी महात्मा गांधी सारख्या महान पुरुषांनी घेतली. आणि 1920 ते 1947 पर्यंत महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य संग्रामाचं काम करून ते म्हणजे जसं लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी एक काय केलेलं होतं, एक रस्ता तयार केला होता की लोकांमध्ये चेतना निर्माण करून त्याचं पुढचं जे कार्य होतं ते महात्मा गांधींनी केल्यामुळं या ठिकाणी आपला देश 1947ला स्वतंत्र झाला. आता 1920ला दुसरी एक घटना घडली. त्याच दिवशी 1 ऑगस्ट 1920ला अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झालेला. कुठं? सांगली जिल्ह्यामध्ये गाव आहे, त्या गावी अण्णाभाऊ साठेचा जन्म झाला. घरची परिस्थिती अतिशय म्हणजे गरिबीची आणि एका मांग जातीच्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. दलित कुटुंब असल्यामुळे त्यांच्या जेवणा खाण्याची वानवण होती. त्यांच्या वडिलांसोबत ते मग मुंबईला कामाला गेले. आणि मग ते जाताना आता कसं आहे, आपल्याला मुंबईला जायचं म्हटलं तर आपल्याला रेल्वे वगैरे मिळते. परंतु रेल्वे वगैरे पूर्वीच्या काळी तसं काही नव्हतं. त्यांना सांगलीपासून कराड मार्गे पुन्हा वाई, सातारा, पुन्हा पुणे, कल्याण, भिवंडी आणि पुन्हा मुंबई अशा पद्धतीने चलत जावं लागलं. कित्येक दिवस गेले. डोक्यावर कपड्याचं ओझं आणि मग त्यांना चलत जसे गाव पूर्ण करावे लागत असत गावात मुक्काम पडायचा, त्या ठिकाणी काम करायचं. मग त्यांना जेवणाची भाकरी मिळायची आणि मग ते पुढच्या गावाला जायचे. असं करत मुंबईला गेले ते सॉरी. आणि मग मुंबईला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं जे काम होतं साम्यवादी चळवळीत ते सहभागी झाले. कामगाराच्या कल्याणासाठी त्यांनी पोवाडे रचली, गीत रचले. त्याचबरोबर वेगवेगळ्या पुस्तकं लिहिली. त्याचबरोबर ते अशा या सर्व गोष्टी करत असताना ते रशियामध्ये देखील गेलेले आहेत. त्यांनी रशियामध्ये गेल्यानंतर त्यांचे जे अनुभव आलेले होते ते अनुभव त्यांनी प्रवास वर्णनामध्ये त्यांच्या लिहिलेले आहेत. त्यावेळेस स्वातंत्र्य चळवळीमध्ये इंग्रजाच्या विरोधामध्ये त्यांनी बरेच काही पोवाडे लिहिलेले आणि लोकांमध्ये त्यांच्या पोवाड्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलेले जाणीव जागृती निर्माण केलेली आहे. तर अशा पद्धतीचे खूप असे उपक्रम या ठिकाणी आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी लोकांमध्ये रुजवली. ते आजही सर्वांमध्ये जिवंत असल्यासारखे आहेत. त्यांच्या फकीरासारख्या किंवा वेगवेगळे ग्रंथ जे आहेत, जवळजवळ 33 ग्रंथ लिहिले. त्याच्यामध्ये फकीरासारखे जे ग्रंथ होते ते ग्रंथ अतिशय गाजलेले ग्रंथ या ठिकाणी पुन्हा नाटकं लिहिलेली आहेत त्यांनी. अशा वेगवेगळ्या गोष्टीमधून ते आपल्या समाजामध्ये आजही जिवंत आहेत. त्यांच्या सर्व पुस्तकाचा आजही वाहवा केली जाते. असे हे महान थोर पुरुष आज आपल्या मध्ये जरी नसले तरी त्यांचं काम हे वाखाणण्याजोगं आहे. त्यांना त्यांच्या कार्याला, दोघांच्याही कार्याला तोड नाही असं मला या ठिकाणी वाटतंय. म्हणून त्यांना या ठिकाणी नम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय भारत.